ताणतणावाचे व्यवस्थापन या घटकामध्ये आपण ताणतणाव कमी करण्यासाठी कोणकोणते उपाययोजना आहे याविषयी माहिती पाहतोय। गेल्या 2 भागामध्ये आपण काही उपाययोजना पाहिल्या। उर्वरित ज्या उपाययोजना आहेत त्याविषयी माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहूया। पुढचा जे उपाय आहे तो म्हणजे अपयश सहजतेने घ्या। जीवनामध्ये आपण मार्गक्रमण करत असताना किंवा जीवनामध्ये आपण प्रगती करत असताना प्रत्येक वेळेसच आपल्याला यश मिळेलच असं नाही, तर काही वेळेस आपल्याला अपयश येतं। मग हे आलेलं अपयश आहे ते सुद्धा पचवण्याची आपल्याकडे ताकद असायला पाहिजे। यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ज्याला पचवता येतात त्याला आयुष्यामध्ये फार काही त्रास होत नाहीये पहा। पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं होतं की आपल्याला नेहमी यश मिळायची जर सवय लागली असेल तर एखाद्या वेळेस अपयश आलं तर त्या अपयशाने माणसाच्या मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो। मग हे येणारं जे अपयश आहे, जेवढं यश आपण आनंदाने स्वीकारतो तेवढेच अपयश सुद्धा आपल्याला आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे। कारण काही वेळेस असं होतं, येणारं जे अपयश आहे ते अपयश कदाचित भावी काळामध्ये खूप मोठं आपल्याला यश मिळवून देत असतं पहा। ज्याप्रमाणे बघा, बॉल आपण जेवढा दाबून ठेवतो आणि तो जर सोडला की तो जास्त वेगानं उसळी घेतो, त्याचप्रमाणे जीवनामध्ये जेवढी संकटं येतील, जेवढं अपयश येईल तेवढं माणसाची प्रगती जास्त होते। कारण ते अपयश प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जात असतं पहा। पण हे अपयश स्वीकारण्याची तेवढी मनाची तयारी असायला पाहिजे। आणि आज जर आपण पाहायला गेलं तर आज प्रत्येक घरामध्ये पहा 1 किंवा 2 मुलांची संख्या आहे। त्यामुळे घरामध्ये प्रत्येक गोष्ट मुलांनी मागितली की ती त्याला लगेच मिळते। काही वेळेस ती गोष्ट मागायचीही मुलांना गरज पडत नाही, तर ती मागायच्या आधीच त्या मुलांना उपलब्ध करून दिली जाते। त्यामुळे नाही हे ऐकण्याची मुलांना सवयच नाहीये। त्यामुळे काय झालंय तर मुलं मानसिकदृष्ट्या काही अंशी कमकुवत झाली आहेत पहा। त्यामुळे थोडंसं जरी अपयश आलं तरी मुलांना लगेच स्ट्रेस येतो किंवा मग मुलं आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात पहा। किंवा हल्लीच्या मुलांना पहा, क्षणात श्रीमंत व्हायची एक सवय लागलेली आहे की कष्ट करायचे, प्रगती होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो याची त्या मुलांना जाणीवच नाहीये। एखादा व्यवसाय सुरू केला किंवा परीक्षेमध्ये एखाद्या बसलं की लगेच आपल्याला यश मिळालं पाहिजे, ही एक मुलांची टेंडन्सी झाली आहे। आणि जर ते मिळालं नाही तर मुलं मग चुकीच्या मार्गाला जातात। वाघाला जर झेप घ्यायची असेल तर तो आधी 2 पावलं मागं येतो आणि मग तो पुढं झेप घेऊ शकतो। तसंच अपयशाने जर अपयश आलं तर ते अपयशामुळं आपण कदाचित अजून आपण पुढे जाऊ शकतो। ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता तयार झाली की आपल्याला कोणतंही अपयश आहे ते पचवण्याला आपल्याला त्रास होत नाहीये पहा। मनुष्य घाबरतो कशाला? आता सध्याच्या काळामध्ये पण पहा की ही जी कोरोनाची परिस्थिती आहे, तर या परिस्थितीमध्ये आपण ऐकतोय, वाचतोय, पाहतोय पहा की कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते कमी आहे। भीतीमुळेच अनेकांचे प्राण गेलेले आहेत। म्हणजे ही भीती का वाटती? तर जर मला अपयश म्हणजे कोरोनातून मी बाहेरच पडलो नाही किंवा त्याच्यावर मी सहज मात करू शकलो नाही तर माझं काय होईल, ही भीती मनामध्ये निर्माण झाली की आपण पुढचं जे युद्ध आहे ते युद्ध हरतोय पहा। मनुष्य पहा, एखादा जर त्याला डॉक्टरांनी जर कशाचं ऑपरेशन करायला सांगितलं, डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं की माणूस घाबरतो। तो घाबरतो त्या ऑपरेशनला नाही, पण ते ऑपरेशन सक्सेस होईल की नाही ही मनामध्ये कुठेतरी भीती असते। जर ऑपरेशन करताना अपयश आलं आणि जर मी दगावलो तर ही भीती कुठेतरी मनात येते, मग माणसाच्या मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो पहा। जर ऑपरेशनचीच भीती वाटत असेल तर ते ऑपरेशन झाल्यानंतर तो अतिशय कौतुकाने ते माझं ऑपरेशन कसं झालं हे इतरांना सांगू शकला नसता पहा। जर ऑपरेशन झालं आणि अगदी 20-25 टाके पडले असेल तरी सुद्धा ते सांगताना त्याला एक प्रकारचं चांगलं वाटतं। ते सांगताना सुद्धा त्याला कौतुक वाटतं की मला 25 टाके पडले। म्हणजे ते सक्सेस झाल्यानंतर तो आनंदाने ती गोष्ट इतरांना सांगतो। पण त्याच्या आधी जर डॉक्टरांनी सांगितलं की समजा 20 टाके पडणार आहेत, 25 टाके पडणार आहेत, तर तो निम्मा हतबल तिथं होतोय पहा। म्हणजे व्यक्ती जी आहे ती व्यक्ती अपयशाला जास्त घाबरते। हे जर अपयश माणसाने आनंदाने स्वीकारलं तर त्याला ताणतणाव निर्माण होणार नाही पहा। जे मोठमोठे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ, त्यांना काही लगेच कुठलाही त्यांनी शोध लावलेला नाही, तर हजारो प्रयोग केलेले आहेत। मग ते हजारो प्रयोग केल्यानंतर त्यांना यश मिळाले। याचा अर्थ असा होत नाही की 1000 प्रयोग जे आहेत ते अयशस्वी झाले। त्या प्रत्येक प्रयोगातून त्या शास्त्रज्ञांनी काही ना काहीतरी शिकलंय आणि मग त्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे। म्हणजे ते जरी अपयश आलं आहे तरी ते अपयश आल्यानंतर आपण जे केलेले प्रयत्न आहे ते वाया गेले असं होत नाही, तर त्यातून आपण बरंच काही शिकलेलं असतो।
म्हणून व्यक्तीने जीवनामध्ये प्रत्येक अपयश जे आहे ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. पुढची जी उपाययोजना आहे ते म्हणजे उद्योगी राहा किंवा कार्यक्षम राहा. आपल्या शरीरामध्ये एवढी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला कोणतीही चिंता भेडसावणार नाहीये पहा. म्हणजेच व्यक्ती जेवढी उद्योगी राहील किंवा ती कार्यक्षम राहील तेवढी ती व्यक्ती तंदुरुस्त किंवा चांगली राहते पहा. आता ह्या 1-1.5 वर्षामध्ये बऱ्याच जणांच्या पहा की गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांचा वापर झालेला नाही. ती गाडी आता जर आपण बाहेर काढायची म्हटलं तर ती गाडी लगेच सुरू होत नाही किंवा अनेक ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. का तर ह्या गाड्या इतक्या महिने आपण तशाच ठेवल्यात किंवा त्या पडून राहिलेल्या आहेत पहा. एक निर्जीव इंजिन आहे, त्या इंजिनचा जर वापर झाला नाही तर त्या इंजिनला प्रॉब्लेम्स येतात. हे मानवी शरीर पण एक प्रकारचं इंजिनच आहे पहा. जर त्याचा वापर झाला नाही तर माणसाला अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात पहा. की माणूस हा झिजून मरत नाही, तो गंजून मरतो. जोपर्यंत तो तारुण्यावस्थेत आहे किंवा जोपर्यंत तो काम करत आहे तोपर्यंत त्याला कुठलाही त्रास होत नाही पहा. जोपर्यंत आपण व्यवसाय करताय, नोकरी करताय, अगदी किती धावपळीत आपण जीवन जगतो तरी सुद्धा आपण शारीरिक आणि मानसिक व्यवस्थित असतो. व्यक्ती ज्यावेळेस रिटायरमेंट घेते किंवा कामातून कार्यमुक्त होती त्यावेळेस अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी तिला जडतात पहा. त्याचं कारणच आहे की व्यक्ती जेवढी निवांत बसते तेवढं रिकामं मन सैतानाचा कारखाना. तिच्या मनामध्ये अनेक नको नको ते विचार येतात आणि ते आलेले निगेटिव्ह विचार आहेत ते त्याला त्रासदायक ठरत असतात पहा. म्हणून आपण जीवनामध्ये सतत कार्यरत राहायचं पहा. मग आता कार्यरत राहायचं म्हणजे काय की म्हातारं होईपर्यंत कामच करायचं का? जरी शरीराने आपण मोठं झालं असेल तरी मनाने आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही असायला पाहिजे किंवा तरुण असायला पाहिजे पहा. जर मनाने आपण तरुण असेल तर आपल्याला कोणतंही काम करणं अशक्य होणार नाहीये पहा. मग काम करत असताना मग अगदी तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जायला पाहिजे किंवा कुठलं तरी कष्टाचं काम करायला पाहिजे असं नाही. ज्या कामातून आपल्याला आनंद मिळणार आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या चिंता नाहीशा होणार आहे असं कोणतंही आपण काम करायला पाहिजे. मग काही श्रवण करा, वाचन करायचंय, बागकाम करायचंय, चित्रकला असेल, एखादा छंद असेल त्याची जोपासना करायची किंवा आपण जे काम केलं ते कामाचं आपण पुढं उदात्तीकरण करायचंय. म्हणजे जर एखादा मिलिटरीमन असेल किंवा पोलीस क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल आणि रिटायरमेंट नंतर काय करायचं हा प्रश्न असतो पहा. एक सिस्टमॅटिक जीवन जगलेलं असतं. अशा व्यक्तीने गावातले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना जर एकत्र केलं आणि असे शिस्तीचे किंवा व्यायामाचे जर शिकवलं त्यांना तर बऱ्यापैकी यातून जे आहे ते मिळणारा जो आनंद आहे तो खूप चांगला असतो पहा. किंवा शिक्षक असेल, शिक्षकांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलेलं असतं आणि मग घरात बसून काय करायचं हा प्रश्न असेल तर गावातली जी होतकरू मुलं असतील किंवा गरीब मुलं असतील त्यांना घरी बोलून त्यांना जर शिकवलं तर त्या मुलांचंही भावी आयुष्य त्यांना त्याचा उपयोग होणार आहे आणि आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं. कारण 2 प्रकारचा आपल्याला मोबदला मिळतो, एक पैशाच्या रूपानं आणि एक दुसरा समाधानाच्या रूपाने, की जो चिरकाळ आपल्या स्मरणात राहतो का. असं वेगवेगळ्या प्रकारचं कार्य जे आहे ते आपण जर करत राहिलं तर आपला वेळ कसा जाईल हे आपल्याला कळत नाहीये पहा. आणि मग कुठलीही चिंता जी आहे ती आपल्या मनात येत नाही. पण व्यक्तीचा काय स्वभाव असतो तर व्यक्ती ही प्रवासातला आनंद घेण्यापेक्षा मुक्कामाच्या ठिकाणी आनंद जास्त आहे असं तिला वाटतं पहा. म्हणजे काय बघा, समजा आपल्याला सहलीला जायचं आहे. सपोज आपण कोकणामध्ये सहलीला जाणार आहे. मग कोकणाच्या एखादी अगदी गणपतीपुळेचं आपण उदाहरण घेतलं की समजा आपल्याला गणपतीपुळेला सहलीला जायचंय. मग सहलीला जायचंय तर गणपतीपुळेमध्ये पोहोचण्यातच काही लोकांना खूप आनंद वाटतो की कधी एकदा त्या गणपतीपुळेमध्ये पोहोचतोय आणि मी आनंद घेतोय. पण काही व्यक्ती अशा असतात की अगदी निघाल्याच्या ठिकाणापासून गणपतीपुळेपर्यंत जाईपर्यंत निसर्गाचा सगळा अनुभव आहे किंवा निसर्गातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा आनंद घेतात. मग दऱ्याखोऱ्या असतील, निसर्गाचं सौंदर्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्ती काय करत असते तर ती पाहत असते आणि त्याच्यातून आनंद मिळवत असते. आणि आपलं जीवन आपण असं जगायचं आहे पहा. बऱ्याच व्यक्ती अशा असतात की मी आता रिटायर झाल्यानंतर निवांत होणार आहे आणि मला पाहिजे ते मी सगळं करणार. रिटायर झाल्यानंतर सुद्धा व्यक्तीला वेळ मिळेलच असं नाही पहा. त्यानंतर काही वेळेस मग शरीर साथ देत नाही, मानसिक काही गोष्टी आपल्याला अडचणी निर्माण करत असतात पहा. आणि मग कुठेतरी मनामध्ये खंत निर्माण होते की मला ह्या विषयामध्ये करायलाच मिळालं नाही पहा. एक उदाहरण सांगते. एक प्राथमिक शिक्षिका होत्या आणि त्या अतिशय कृष्ण भक्त, भगवान कृष्णावर अतिशय निस्सीम त्यांची श्रद्धा होती.
ज्यावेळेस नोकरी करायच्या त्यावेळेस नोकरी करत असताना नेहमी मनात त्यांच्या विचारायचा की माझं कृष्णावर खूप प्रेम आहे, कृष्णावर माझी खूप श्रद्धा आहे, भक्ती आहे, पण मला मनापासून कृष्णाचं भजन आणि पूजन करायलाच मिळत नाही. पण मी रिटायर झाल्यानंतर अगदी मनापासून सगळं देवाचं करणार. असं करत करत त्या नोकरीतून निवृत्त होतात आणि त्याच दरम्यान मुलाचं लग्न होतं, घरी सून येते. मग त्यांना खूप आनंद होतो. आता काय, आता सगळं सून घरातलं बघणार आणि आपण माझ्या कृष्णाचं भजन पूजन करायला आपण आता निवांत झालो. लग्न झाल्यानंतर सूनही नोकरी करणारी असते, त्यामुळे तिलाही घराकडे बघायला वेळ नसतो आणि ह्या रिटायर झालेल्या असतात. त्यामुळे बऱ्यापैकी सगळा घरातला व्याप आहे तो मॅडमला सहन करावा लागायचा. 1 वर्षानंतर नातू होतो, त्या नातवाचं सगळं ह्यांनाच करायला लागायचं आणि ह्या गोष्टीची त्यांना इतकी खंत वाटून राहिली की मी रिटायरनंतर काय करणार होते आणि मला हे काहीच करायला मिळत नाही, मी किती वर्ष संसार करायचा. आणि हे कुठंतरी मनामध्ये एक रुखरुख लागते आणि त्या रुखरुखीचा किंवा त्या काळजीमुळं, त्या चिंतेमुळं त्याचा शरीरावर परिणाम व्हायला लागतो आणि त्या मॅडम आजारी पडल्या. खूप दवाखाने झाले पण त्यांना फरक काही पडेना आणि मग शेवटी त्यांच्या मुलाने एका मानसोपचार तज्ज्ञाकडे त्यांना नेलं आणि मग त्या मानसोपचार तज्ज्ञांनी सगळं त्यांचं मन जे आहे ते मन त्यांना मोकळं करायला सांगितलं. सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि मग त्यांच्या मनामध्ये कुठंतरी ही खंत होती की मला माझ्या मनाप्रमाणे मला ह्या कृष्णाचं सगळं काही करायचं होतं किंवा मला खूप अगदी कृष्णाबद्दल मला काही ऐकायचं होतं, मला व्यवस्थित त्यांचं भजन पूजन करायचं होतं, मला अगदी पाहिजे ते मला सगळं करायचं होतं, पण मला हे काहीच करता आलं नाही. माझ्या जीवनात येऊन माझं सार्थकच झालं नाही असं मला वाटते. ते डॉक्टर सगळं ऐकून घेतात आणि मग त्यांना म्हणतात की तुमचा उद्देश खूप चांगला होता, पण आपल्या संतांनी आपल्याला खूप चांगला मंत्र दिलेला आहे, तो म्हणजे माणसामध्ये परमेश्वर बघा. हा उदात्त हेतू तुम्ही जर ठेवला असता तर तुम्हाला हा त्रास झालाच नसता. मग त्या मॅडम म्हणतात मी कुठं कमी पडले. तेव्हा ते म्हटले की तुम्ही प्राथमिक शिक्षिका होता, त्या लहान मुलामध्ये तुम्ही कृष्ण बघायचा, त्यांचा अवखळपणा जो आहे आणि कृष्णाचा अवखळपणा हे दोन्ही एकच आहे ना, हे सगळं ते खूप समजून सांगतात. आणि आत्ता तुम्हाला नातवाचं करावं लागतंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय, त्या नातवामध्येच कृष्ण पहा. तुम्ही जसं कृष्णाला आंघोळ घालणार होतं तसं नातवाला घाला, त्या कृष्णाला जसं नैवेद्य दाखवणार होता तसं प्रेमाने तुमच्या नातवाला खाऊ पिऊ घाला, त्याच्याबरोबर दंगा करा. तर जसं तुम्ही भजन म्हणणार होता तसं एखादं अंगाई गीत गाऊन गाणी म्हणून त्या नातवाला झोपवा. हे सगळं तुम्ही करताल, त्या नातवामध्ये जेव्हा तुम्ही कृष्ण बघताल तेव्हा तुमचं काळजी जी आहे किंवा तुमच्या मनामध्ये असणारी जी रुखरुख आहे ती काही अंशी कमी होईल बा. आणि मग कुठंतरी त्या मॅडमला हे पटलं की जर मी असं केलं तर खऱ्या अर्थानं सून पण खुश होईल, मलाही काही त्रास होणार नाही आणि मला जे काही करायचं होतं ते मिळाल्याचं समाधान पण मिळणार आहे बा. उद्योगी राहणं याचा अर्थ की आपल्यामुळं इतरांना काहीतरी फायदा पण होतोय आणि आपल्या मनाला सुद्धा एक समाधान वाटतं. म्हणून जे जे आपल्याला शक्य होईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायच्यात. पण आपण रिकामं बसायचंच नाहीये. ज्यावेळेस आपण रिकामं बसणार आहे, अनेक वाईट विचार जे आहेत ते आपल्या मनाचा ताबा घेणार आहेत आणि एकदा त्या वाईट गोष्टीने आपल्या मनाचा ताबा घेतला तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात पहा. त्यानंतर पुढची जी उपाययोजना आहे ती म्हणजे प्रवास करा. बघा, आपण ज्या ठिकाणी राहतो, मग आपलं घर असेल किंवा आपलं नोकरीचं व्यवसायाचं ठिकाण असेल, सातत्याने आपण त्याच ठिकाणी राहतो. मग तिथल्या ज्या वातावरणामध्ये शी काही चिंता ज्या आहेत त्या निगडीत असतात पहा. आपण त्या वातावरणातून जरा बाहेर पडलो की आपल्या त्या चिंता ज्या आहेत त्या नाहीशा होतात. आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस निसर्गाची व्यापकता ही ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या मनाचे किंवा आपली चिंता जी आहे किती छोटी आहे हे आपल्या लक्षात येतं किंवा आपल्या मनाचा संकुचितपणा जो आहे तो आपल्या लक्षात येतो. बाहेर फिरल्यानंतर इतर प्रदेश असेल किंवा इतर समाजातली माणसं असतील, यांची दुःख पाहिली, यांच्या वेदना पाहिल्या तर त्यांच्या दृष्टीने आपली चिंता, आपली काळजी खूप कमी आहे किंवा आपण नको त्या गोष्टीची काळजी करतो, या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात पहा. ज्यावेळेस आम्ही समुद्र पाहणार आहे किंवा झाडे पाहणार आहेत, हे निसर्गाचं सगळं आपण हा सगळा निसर्ग पाहणार आहे, त्यावेळेस हा निसर्गाने आपल्याला किती भरभरून दिलेला आहे किंवा ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत हे आपल्याला ते कळणार आहे. आणि मग आपल्या मनातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टी नाहीशा होणार आहेत पहा. म्हणून निसर्गाचं की कमीत कमी वर्षातून किंवा 6 महिन्यातून एखादी तरी सहल काढून आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायचंय आणि मग आपल्या 4 भिंतीच्या आतल्या ज्या समस्या आहेत त्या ह्या समस्या नाहीच आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे पहा.
त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस आपल्याकडे समायोजन क्षमता जी आहे ती आपोआप डेव्हलप होते पहा, की इतर लोकांशी कसं बोलायचं, इतर लोकांकडनं माहिती कशी घ्यायची किंवा इतरांचं कम्युनिकेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात पहा. किंवा इतर लोक कशी राहतात, त्यांचं राहणं, वागणं, बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकता येतं पहा. त्यानंतर निसर्गाकडून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी घेता येतात. म्हणून मनामध्ये खूप ट्रेस असेल त्यावेळेस मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की पाण्याच्या ठिकाणी जाऊन शांत बसून राहायचं. फक्त ते पाणी जे आहे, मग तो समुद्र असेल, नदी असेल, फक्त पाण्याकडे बघत राहिलं तरी आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, त्या बऱ्याच मनातल्या चिंता ज्या आहेत त्या नाहीशा होतात. आणि म्हणून जे कवी आहेत पहा, बऱ्याच कवींनी काय केलेलं आहे तर समुद्राच्या काठी बसून कविता करतात. का? कविता करायला मन हे प्रसन्न असायला लागतं. प्रसन्न मनातूनच कविता निर्माण होतात पहा. आणि मग ज्यावेळेस समुद्राकडे पाहतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठलाही विचार येत नाहीये, मन आपलं प्रसन्न असतं आणि ह्या प्रसन्न मनातून अनेक गोष्टी सुचतात पहा. म्हणून हे साहित्यिक लेखक वगैरे आहेत तर ते शक्यतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये अधिकाधिक असतात, का तर मन प्रसन्न राहावं म्हणून. त्यानंतर पुढची जी उपाययोजना आहे ती म्हणजे मित्रांचा सहवास. सगळ्यात महत्त्वाचं पहा की जीवनामध्ये मैत्री ही अत्यावश्यक आहे. आता आपण सगळ्याशीच बोलतो, पण सगळ्यांशी बोलत असताना हे सगळेच आपले मित्र नसतात पहा. जीवनामध्ये असा एखादा मित्र असायला पाहिजे की आपल्याला जर खूप आनंद झाला तर आपल्याला पटकन जाऊन त्याला खळखळून तो आनंद व्यक्त करता आला पाहिजे. आणि जर एखाद्या वेळेस आपल्याला त्रास झाला तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्याला रडता पण आलं पाहिजे. मित्र असा असायला पाहिजे की आपण जर चांगलं काम केलं तर आपल्या पाठीवर शाबासकीची थाप त्यांनी दिली पाहिजे. आणि जर आपलं काही चुकलं तर आपल्याला दोन वाजवून द्यायचं सुद्धा त्याच्याकडे तेवढं धाडस असायला पाहिजे. नेहमी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा असा मित्र आपला असायला पाहिजे, की जे सगळे तोंडावर आपलं कौतुक करत असतात किंवा तोंडावर आपलं उदो उदो करत असतात आणि मागं टीका करणारे किंवा मागं आपल्यावर काही कमेंट्स करणारे याला मित्र म्हणत नाहीये पहा. तर मित्र असा असायला पाहिजे की कदाचित तो आपल्या तोंडावर आपल्याला वाईट म्हणत असेल, आपल्यावर टीका करत असेल, पण मागं सगळ्यांसमोर आपलं कौतुक करत असेल, अशी व्यक्ती म्हणजे ती मित्र असते पहा. असा जर एखादा मित्र मिळाला तर आपल्याला जे काही आपलं सुखदुःख आहे ते आपल्याला त्याच्यापाशी शेअर करता येतं पहा. पण अशी काही व्यक्ती की आपण जर हे सगळ्याला सांगत बसलो तर आपल्यात थोडासा जरी काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा अगदी तो मोठा करणारे सुद्धा लोक असतात पहा. म्हणून असा मित्र जो आहे तो मित्र आधी आपल्याला ओळखता आला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपला मित्र होऊ शकत नाहीये. मग ती व्यक्ती कशी आहे किंवा तो आपला मित्र व्हायला लायकीचा आहे का हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि जर ते आपल्याला समजलं तर 100% आपलं खूप काम जे आहे हे सोपं होतं पहा. जर ती व्यक्ती खरंच चांगली आहे असं ज्यावेळेस आपल्याला ओळखता येणार आहे त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला मित्र म्हणून स्वीकारणार आहे. आणि जेव्हा आपल्याला असा एखादा मित्र मिळतो त्यावेळेस आपल्या जीवनामधील अनेक प्रकारचा जो ताण आहे तो ताण काही अंशी कमी होतो पहा. त्यामुळे जीवनात एखादा तरी मित्र असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं जे उपाययोजना आहे ते म्हणजे योग्य पद्धतीने नियोजन करायचं. आपल्याला ट्रेस येण्याचं एक महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं जर आपण नियोजन केलं नाही तर आपल्याला ताण येतो पहा. मग ते अभ्यासाचं असेल किंवा आपल्या जीवनाचं असेल, कुठं बाहेरगावी प्रवासाला जाण्याचं असेल, ह्या प्रत्येक गोष्टी ज्यावेळेस आपण नियोजन करणार नाही, नियोजन केलं नाही की घाई नुकसान आणि चिंता हे काय आहे तर ही साखळी ठरलेली आहे पहा. मग हे जर आपल्याला आधीच आपण त्याचं नियोजन केलं की आपल्याला समजा कुठं नोकरीच्या ठिकाणी जायचं आहे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जायचं आहे तर उद्या आपण किती वाजता उठायचं आहे, किती वाजता जायचं आहे, कसं जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आदल्या दिवशी आपल्याकडं प्लॅनिंग असेल तर दुसऱ्या दिवशी धावपळ होणार नाही आहे पहा. आणि जर हे प्लॅनिंग नसेल मग ती धावपळ होते, मग कुठंतरी काहीतरी नुकसान होतं किंवा उशीर होणं आणि मग त्याच्यातून मग विनाकारण मग चिडचिड होणं ह्या अशा गोष्टी घडत असतात. किंवा जर जीवनाचं प्लॅनिंग नसेल की बाबा जीवनामध्ये आपण काय करायचं, आपण नक्की कुठली शिक्षण कसं घ्यायचंय, नोकरी कुठली करायची हे जर आपण ठरवलं नाही तर अगदी बरेच जण अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत आपल्याला काय व्हायचं हेच माहीत नसतंय पहा. म्हणजे शिक्षण घेतात आणि मग शिक्षण घेतल्यानंतर मग यांचं करिअर सुरू होतं. जर आपण 10वीतच असताना की मला काय व्हायचंय हे जर ठरवलं तर त्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करता येतं पहा. पण काय करायचं हे जर आपण ठरवलं नाही तर 10वी होती, 12वी होती, मग काय करायचं, मग ग्रॅज्युएशन होतं किंवा सगळे इंजिनिअरिंगला जातात म्हणून इंजिनिअरिंग व्हायचं, परत मग म्हटलं जातं मला इंजिनिअरिंग व्हायचंच नव्हतं. हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या किंवा ह्या सगळ्या समस्या आहेत त्या जीवनामध्ये उभ्या राहतात. म्हणून जर आपल्याला ह्या समस्या येऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला योग्य पद्धतीने नियोजन करता आलं पाहिजे. जर आपण नियोजन केलं तर ते आपल्याला कुठलीही अडचण जीवनात येत नाही.
मग ती कोणतीही असेल पहा, जर आपण जेव्हा नियोजन करतो त्यावेळेस आपल्याला त्यातल्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आधीच लक्षात येतात आणि मग आपण त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. म्हणून नियोजन जे आहे ते नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. पुढचं आहे ते म्हणजे समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून घ्या. आनंद हा भोगापेक्षा त्यागात अधिक असतो पहा, आणि म्हणून आम्हाला ही त्यागी वृत्ती जी आहे ती त्यागी वृत्ती आमच्यामध्ये असायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही समाजकार्य करतो त्या कार्यामुळं इतरांना तर फायदा होतोच, पण त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त फायदा होतो पहा. मगाशी सांगितल्याप्रमाणेच की पैशाच्या रूपात जो मोबदला मिळतो तो मोबदला जो आहे किंवा तो मिळणारा आनंद आहे तो क्षणिक असतो, पण या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला मिळणारा मोबदला आहे तो मिळणारा मोबदला म्हणजे समाधान आहे आणि तो चिरकाळ टिकणारा असतो पहा. म्हणून आपण थोडंफार तरी आपल्या हातून समाजकार्य होईल याचा विचार करायला पाहिजे. जसं आपल्या संस्कृतीने सांगितलंय, मातृपितृ ऋण, देव ऋण आणि समाज ऋण याची काही अंशी आपल्याला परतफेड करताच आली पाहिजे. मग ही समाज ऋण जे आहे ते समाज ऋणाची फेड करत असताना आपण थोडंफार समाजाचं काहीतरी देणं आहे याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण समाजकार्य जे आहे ते समाजकार्य केलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही समाजकार्य करणार आहे त्यावेळेस या कार्यातून जे मिळणारा आनंद आहे तो आनंद सगळ्यात महत्त्वाचा की आम्हाला रात्री शांत झोप लागणार आहे पहा. पुढची जी उपाययोजना आहे ते म्हणजे प्रसन्न मनाने झोपायचं आहे. की ज्यावेळेस आपण झोपायला जातोय त्यावेळेस किमान आपण अर्धा तास आधी टी व्ही पूर्ण बंद करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण अगदी झोपेपर्यंत टी व्ही पाहणार आहे त्यावेळेस टी व्ही पाहत असताना मग जे काही आपण पाहतोय, मग बातम्या असतील किंवा चित्रपट असेल किंवा इतर काही गोष्टी आपण पाहत असेल, त्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट जो आहे तो आपल्या मनावर राहतो आणि मग तशाच वातावरणामध्ये जर आपण झोपी गेलो तर एकतर आपल्याला लवकर झोप लागत नाही आणि लागली तर ती शांतपणे लागत नाहीये पहा. तेच गोष्टी आपल्या मनामध्ये असतात आणि मग आपल्याला स्वप्नही तशाच पद्धतीचे पडतात पहा. किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला खूप वेळ निद्रादेवीची आराधना करावी लागते. काही जणांना तर झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात किंवा काही जण व्यसनाच्या आहारी जातात. पण हे तेवढ्यापुरतं ठीक आहे, पण काही वेळी कालांतराने असं होतं की काही व्यसन करून सुद्धा किंवा झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप लागत नाहीये पहा. त्यासाठी निद्रादेवीची आराधना करावी लागते. ज्यावेळेस आम्ही झोपायला जाणार आहे त्यावेळेस आपण शांत मनाने मग भगवंताचं नामस्मरण घेऊन किंवा दिवसभर आपण जे जे काही कार्य केलेलं आहे त्याचं स्मरण करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय आणि शांतपणे आपण झोपी जायचंय. जी झोप येणार आहे ती अतिशय व्यवस्थित शांतपणे झोप लागणार आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने किंवा प्रसन्न मनाने आपण दुसऱ्या दिवशी जागं होणार आहे. ज्यावेळेस आपण प्रसन्न मनाने जागं होणार आहे त्यावेळेस दुसऱ्या दिवसाचं जो कार्य आहे ते कार्य आपल्या हातून चांगलं होणार आहे पहा. का तर शांतपणे झोप झालेली आहे त्यामुळे पुढच्या कुठल्याही शारीरिक आणि मानसिक व्याधी ज्या आहेत त्या आपल्याला लागत नाही. म्हणजेच काय की हे गेल्या 3-4 भागामध्ये आपण जे पाहिलंय की ताणतणाव म्हणजे काय, ताणतणाव का निर्माण होतो, त्याची कारणे, त्याचे परिणाम कोणते भोगावे लागतात आणि ते काही अंशी कमी करण्यासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना आहेत याविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे.